स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। लंपीच्या पार्श्वभूमीवर पोळा हा सण घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन। सध्या महाराष्ट्रात जनावरांवर लंपी हा आजार आला आहे। या आजारामुळे यंदाचा पोळा सण घरगुती पद्धतीने साजरा करावा असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी या बाबीचे गांभीर्य ओळखून आपापल्या घरीच बैल पूजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। अनेक जनावरे एकत्र आल्यास लंपी हा रोग पसरण्याचा धोका अधिक वाढतो, म्हणून शेतकरी व पशुपालकांनी घरच्या घरी साध्या व सुरक्षित पद्धतीने पोळा सण साजरा करावा असे सांगण्यात आले आहे। या बाबतीत अंतुर्ली येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी रामदास जाधव यांचे संपर्क साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। पाहूया ते काय म्हणाले। स्वराज्यासाठी किरण पाटील, अंतुर्ली, जळगाव। लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर पोळ्यानिमित्त पशुपालकांना आपण काय सांगाल? सर, आता आपल्याकडे आपल्या तालुक्यामध्ये 6 सेंटर तयार झालेले की ज्यामध्ये लंपी आजार हा असल्यामुळे म्हणजेच आपण जी काळजी घ्यायला पाहिजे की आपले जे जनावर आहेत ही लंपी हा व्हायरस आजार, विषाणूजन्य आजार असल्यामुळे त्याचा फैलाव होऊ नये, तो नियंत्रित राहावा, त्यासाठी आपल्याला काही काळजी केंद्र शासनाच्या काही गाईडलाईन्स आहेत, महाराष्ट्र शासनाच्या काही गाईडलाईन्स आहेत। तर त्याच्यामध्ये जसं कोरोनासारखं जर आपल्याला म्हणजे कसं जनावरांच्या ज्या मुवमेंट्स आहेत, ज्या हालचाली आहेत त्या आपल्याला रोकायला पाहिजे। जनावरं एकत्र यायला नको, जनावरं एकत्र चारा खायला नको, जनावरं एकत्र चराई जायला नको। आणि अशा स्वरूपात म्हणजे जो आपला पोळ्याचा जो शेतकऱ्यांचा जो आपला आनंदाचा जो सण आहे, शेतकऱ्यांचा जो सण आहे, तर यामध्ये लंपी आजाराचा म्हणजे प्रादुर्भाव वाढू नये किंवा एखादं जर बाधित जनावर जर त्या पोळ्याच्या निमित्तानं त्या गावामध्ये जर मिक्स झालं आणि आपल्या त्याच्यामुळे जर बाधित जनावरामुळे जर इन्फेक्शन किंवा आजार वाढला तर तो आपल्या शेतकऱ्यांच्या जो आनंदावर विरजण पडल्यासारखं होईल। म्हणून माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी निर्देश दिलेले आहे, नोटिफिकेशन काढलेलं आहे की बाबा शेतकऱ्यांनी जो पोळा जो सण आहे तो साजरा करावा, परंतु एक साध्या पद्धतीनं म्हणजे की बाबा एकत्रित जास्त ते जनावरं न जमवता किंवा पोळा झाल्यानंतर आपण जे पोळ्यांचे जे बैल किंवा जे जनावर आहे घरोघरी नेतो, बाकी शेतकरी त्यांना पुरणपोळी किंवा मग त्यांचं स्वागत करतात, त्यांचं वेलकम करतात, त्यामुळे आनंद उत्सव असतो। तर या जास्त आनंद उत्सव साजऱ्या करण्याच्या नादामध्ये म्हणजे बाधित जनावर जर एखादा असेल तर त्यामुळे इतर जे चांगले जनावर आहेत त्याला आपण आजार म्हणजे फैलाव होऊ शकतो। म्हणजे याची दक्षता आपण घ्यायचं, स्पष्ट आपण ग्रामपंचायतला जे माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं जे पत्र आहे ते दिलेलं आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून आपण शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे। तर यामधून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगायला हवी असं सर्वांना पशुसंवर्धन विभागातर्फे मी आवाहन करतो, विनंती करतो की जेणेकरून लंपी आजार हा नियंत्रित राहा। आपलं नाव? मी डॉक्टर आर्य जाधव, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना, अंतुर्ली, आणि माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती, मुक्ताईनगर।